महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र राज्यातील 1 लाख लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहरात देण्यात आलेली टू व्हीलर रॅपिडो टॅक्सीची मान्यता तात्काळ रद्द करावी. सन 2017 पासून सुरू केलेल्या मुक्त रिक्षा परवाना धोरण बंद करावे. इलेक्ट्रिक रिक्षांना परमिटच्या कक्षेत आणावे. धर्मवीर आनंद दिघे साहेब रिक्षा कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी तात्काळ करावी. तसेच बांधकाम कामगारांच्या धर्तीवर रिक्षा चालकांना लाभ मिळावा. CNG व LPG टेस्टिंग दर हे पूर्वीप्रमाणेच 500 रुपये करण्यात यावेत. सांगली जिल्ह्यातील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली रिक्षा थांब्याची मागणी याला तात्काळ मंजुरी मिळावी. सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात खानापूर, कडेगाव, इस्लामपूर, कासेगाव, कवठे महाकाळ, पलूस या ठिकाणी होत असलेल्या बेकायदा प्रवासी वाहतुकीवर त्वरित कारवाई करावी. इत्यादी मागण्यांचा योग्य तो विचार करून राज्यस्तरीय मागण्यासंदर्भात परिवहन आयुक्त मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन मार्ग काढावा ही विनंती. तसेच स्थानिक विषयाबाबत स्थानिक परिवहन प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी. जोपर्यंत या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत या पुढच्या काळात देखील राज्यभर धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर आंदोलनावेळी श्री रामचंद्र युवराज पाटील, दीपक दळवी, राजू मेहतर, शकील सय्यद, अजित पाटील, जावेद शिकलवार, अमित खाडगे, बाळू जाधव, साजिद अत्तार, साहित्य पिरजादे, रमेश सावंत, सागर येसुगडे, हनुमंत कांबळे, सागर अडविनर, प्रमोद होवाळे, जावेद मुजावर इत्यादीसह जिल्ह्यातील शेकडो रिक्षाचालक उपस्थित होते. मुख्य संपादक अहवाल येणं बाकी NOC तो आल्यानंतर तो RTA समोर ठेवण्यात येईल. तर ते आणि जो एक मिठा आणि त्या भागातल्या वाहतुकीबाबत आहे तर स्क्वॉड कडेगाव वगैरे तर ते स्क्वॉडला आपण सांगितलेले निर्देश दिलेले जाऊन पण आलेले आहे स्क्वॉड आणि कंटिन्यू आपली ती कारवाई राहील. त्याबाबत पाठवले याबाबत आज सकाळी झालेलं गाडी त्या पण पाठवलेले सांगू शकत नाही. शासन पॉझिटिव्ह आहे. टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन महाराष्ट्र राज्य व स्वराज्य रिक्षा संघटना सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज राज्यव्यापी बंद व धरणे आंदोलन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली येथे करण्यात आले. यामध्ये राज्यातील मागण्यांसह स्थानिक जिल्हा लेवलच्या काही मागण्या या मागण्यांसाठी हे आंदोलन होतं. आज जिल्ह्यातून शेकडो रिक्षाचालक या आंदोलनासाठी उपस्थित होते व काही ठिकाणी बंद देखील पाळण्यात आला. परंतु या मागण्या जर येत्या काळात मान्य झाल्या नाहीत तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यासाठी आम्ही आज RTO सांगली यांना इशारा दिलेला आहे. तर यातील प्रमुख मागण्या अशा आहेत की परमिट सक्ती, ई रिक्षांना परमिट सक्ती करावी, मुक्त परवाने धोरण जे सुरू आहे ते बंद करावं आणि टू व्हीलर टॅक्सी रॅपिडो ज्याला मान्यता शासनानं परवाना नुकताच दिलेली आहे मागच्या महिन्यात ती तात्काळ रद्द करण्यात यावी. तसेच बांधकाम कामगारांच्या धर्तीवर रिक्षा कल्याणकारी मंडळाचा योजनेचा लाभ मिळावा व आत्ता जे धर्मवीर आनंद दिघे साहेब महामंडळ सुरू केलेलं आहे रिक्षा चालकांसाठी त्याची अंमलबजावणी तात्काळ करावी. तसेच स्थानिक जे काही प्रश्न आहेत जसे काही रिक्षा थांब्यांची मागणी आहे, आपली बेकायदेशीर वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी आहे, या सर्व मागण्यांसाठी आज आपले आंदोलन होतं आणि आम्ही आज RTOना तसं पत्र दिलेलं आहे. येत्या काही काळात जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढील दिशा ठरवण्यात येईल व पुढील आंदोलन ठरवले जाईल.